नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदवडकर. प्रथम वर्ष कला या वर्गाच्या मराठी विषयासंदर्भात जे काही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे साहित्य उपलब्ध केले आहे, त्याची चर्चा करायला आपल्याशी मी संवाद साधतोय. मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य हा जो पेपर आहे, यात सुरुवातीला आपल्याला कथा या वाङ्मय प्रकाराची एकूण चर्चा करायची आहे. या वाङ्मय प्रकाराची संकल्पना, स्वरूप, त्याची व्याख्या हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे, हा अगदी लहानपणापासून आपल्याला आवडणार आहे. कथेला गोष्टही म्हणतात. मग गोष्ट म्हटल्यानंतर ती लाकूड तोडायची घ्या, चिमणी कावळ्याची घ्या, टुन्नुक टुन्नुक चाललंय भोपळा टुन्नुक टुन्नुक, जी म्हातारीची कथा आहे. या कथा आपण लहानपणी ऐकलेल्या आहे. कथा आपल्याला ऐकतात, कथा मनोरंजन करतात, ज्ञान देतात. आपल्या मराठीमध्ये किंवा एकूण आपल्या साहित्यात, एकूण आपल्या संस्कृतीमध्ये कथेची परंपरा फार मोठी आहे, जुनी आहे. पंचतंत्रातील कथा आहे, इसापनीतीच्या कथा आहे, विक्रम आणि बेताळ, सिंहासन, बत्तीशी यासारख्या अनेक पुस्तकांमध्ये आपण त्या कथा ऐकत आलेलो आहेत, आपल्याला माहिती आहे. तर कथा या वाङ्मय प्रकाराकडे जाताना आपल्याला काही अभ्यासकांनी ज्या कथा वाङ्मय प्रकाराच्या व्याख्या केल्या आहेत, त्या समजून घेणं आवश्यक वाटतं. नासी फडके फार मोठे कथाकार, कादंबरीकार होते आणि त्यांनी कथेची जी व्याख्या केली ती खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणतात की कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग आणि परिणामकारकता, त्याच्याने ऐकणाऱ्याच्या मनावर ठसा उमटतो. कथेचं विशेषच आहे, त्याच्यात पात्र आणि प्रसंग म्हणजे इतर वाङ्मय प्रकाराच्या तुलनेने म्हणजे कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा आवाका मोठा असतो, कालावधी कालखंड मोठा असतो, पात्र अधिक असतात, प्रसंग अधिक असतात. त्या तुलनेने कथा ही कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून परिणामकारक रीतीने मांडली जाते आणि ऐकणाऱ्याच्या मनावर ठसा उमटतो. चल मी तुला एक गोष्ट सांगतो असं म्हटलं की आपण एकदम सरसवून बसतो, कान टवकारून बसतो, कुतूहलाने बसतो. नंतर सुधा जोशी ह्या सुद्धा एक फार मोठे अभ्यासक, त्या म्हणतात की अनुभवार्थ, आशयसूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन आणि भाषा अशी घटके अंगी मिसळून कथात्मक साहित्याची समश्री घडत असते. म्हणजे त्यांनी यामध्ये विविध प्रकारचे घटक जे आहेत ते निर्देशित केलेले. ज्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं असे कोसलाकार भारतीय नेमाडेंनी देखील असं म्हटले की लघुकथा कमी लांबीचा, चिंचोळा, भाषण अवकाश पुरविणारा, एक सूर्य अशा सूत्रातून स्थलकालाचे संकुचित म्हणून तीव्र संवेदन देणारा प्रकार आहे. तर कथा या वाङ्मय प्रकाराच्या अशी विविध व्याख्या झाल्यानंतर कथेचा स्वरूप काय आहे हे आपण समजून घेऊ. अनुभवाची देवाणघेवाण आणि सांगण्या ऐकण्याची आवड या दोन गोष्टी बरोबर आणखीन एका कारणासाठी कथा ऐकली जाते. काय ती? तर कुतूहल असतं. साधारणपणे 3-4 गोष्टींचं मानवाला कुतूहल असतं. निसर्ग आणि सजीव सृष्टी जाणून घेण्याची ओढ असते. म्हणजे भविष्यात घडलेल्या गोष्टी आजच जाणून घ्याव्याशा वाटतात आणि निसर्ग आणि माणूस यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या नाट्यमय प्रसंगाची ओढ कथेचं स्वरूप निर्माण करते. उदाहरणार्थ काय की बघा, शिवछत्रपतींच्या पराक्रमाने उजळून निघालेली एखादी घटना जेव्हा एखादा शाहीर पोवाड्याच्या द्वारे गोष्ट रूपाने सांगायला प्रारंभ करतो, तेव्हा रात्री सुरू झालेली ती गोष्ट सकाळ झाली तरी संपत नाही आणि ती गोष्ट ऐकणारा मावळे उठून जात नाही. इतकंच काय, अलीकडच्या याच्यामध्ये हिरकणीची कथा एकदम प्रेरक. काय होतं, कशी हिरकणी उतरते कडा, काय घडतं दरवाजे बंद झाल्यावर, तर अशा सगळ्या गोष्टी यात असतात. मित्रांनो, प्राचीन भारतीय साहित्यात कथा विकासाच्या 3 अवस्था पाहाव्यास मिळतात. पहिल्या अवस्थेत वैदिक वाङ्मय, रामायण महाभारतासारखे इतिहास ग्रंथात व पुराणातील मूळ विषयाला पुष्ट करण्यासाठी, त्याबरोबरच बोध देण्यासाठी अवतरलेली दिसते. पण रामायणातील रामाची कथा, हनुमानाची कथा, शबरीची कथा, लक्ष्मणाची कथा, हनुमानाची कथा, या काय सांगतात?
त्या विषयाला तर एक पूरक म्हणून त्या येतातच, परंतु त्याच्यातून आपल्याला बोध मिळतो. हनुमानाची एकनिष्ठा, रामाचं लक्ष्मणावर प्रेम, बंधू प्रेम, किंवा शबरीचं निर्मळ प्रेम, श्रद्धा, हे सगळे कथा आपल्याला काहीतरी बोध देतात. तर ही एका अर्थाने दैवत कथा असली तरी याच्यातून जीवन दर्शन आणि मूल्य दर्शन या दृष्टीने ती महत्वाची मानावी लागेल. कथात्मक साहित्याचा उपप्रकार असलेल्या कथेचा जन्म भाषेच्या जन्मा इतकाच प्राचीन आहे. कथा या वाङ्मय प्रकाराच्या उदयाला अनेक वर्ष उलटून गेलेली आहेत. संस्कृत, प्राकृत आणि मराठीमध्ये अनेकांनी या कथा भांडारात मौलिक भर घातलेली असून तिची सर्वमान्य आणि निर्दोष व्याख्या करणे शक्य झाले नाही. कारण जात्यातच मुळातच कथा कमालीचा लवचिक आणि सर्वसमावेशक प्रकृती असलेला वाङ्मय प्रकार आहे. ललित वाङ्मयाचा दुसरा कोणताही प्रकार लघु कथे इतका लवचिक नाही. मित्रांनो, आता आपण पुढच्या भागामध्ये कथा जो वाङ्मय प्रकार आहे त्याची सैद्धांतिक रचना आहे, त्याचे जे घटक आहेत त्या घटकांचा विचार करू. सुरुवातीला कोणता घटक महत्वाचा, तर कथेचं कथानक काय. कोणत्या कथेचा गाभा त्या कथेतील कथावस्तूत कथानकात असतो. एकाच अनुभवाच्या प्रत्ययाला अनुकूल असणारे कथानक हे नेहमीच कथेची परिणामकारकता वाढविणारे असते. घटना व पात्रे परस्परांना घडवीत कथानकाची उभारणी करीत असतात. ते म्हणजेच कथानक हा कथात्मक साहित्य कृतीतील एक गतिशील घटक करतो. कथात्मक साहित्य कृतीतील घटनांची विशिष्ट प्रकारे संघटना केली जात असते. म्हणजे कथानक आहे ते कथानक कथेचा आत्मा आहे. त्याच्यातील विविध अनुभव, विविध प्रसंग, विविध पात्र यांच्या एकूणच संबंधातून कथानक आकाराला येत जातं. नंतर कथेमध्ये असतात ती पात्र, कॅरेक्टर, त्याला व्यक्तिचित्रणही म्हणतो आपण. कथेमध्ये प्रगट होणारा अनुभव हा जसा कथानकाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो तसाच तो पात्रांच्या आशयाने मुग्धरूप धारण करू शकतो. त्यामुळे पात्र देखील कथेचा महत्वपूर्ण मूलभूत घटक आहे. कथाकार कथेमधून एखाद्या व्यक्तीची वृत्ती, कृती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती चित्रित करीत असतो. या सर्व गोष्टीतून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा आपल्या समोर साकार होते. त्याला आपण कथेतील पात्र असे संबोधतो. कथेमध्ये येणारी ही पात्रे प्रत्यक्ष वास्तवातील माणसाप्रमाणे असतात. म्हणून व्यक्तिचित्रण किंवा पात्र हे कथेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, घटक आहे. नंतर वातावरण. प्रदेशनिष्ठता हा पात्र चित्रणातला एक उपघटक असला तरी वातावरण हा या कथेमध्ये मूलभूत भाग असू शकतो. कथेतील पात्र कालावकाशा पोकळीत जगत असतात. कथेमध्ये येणाऱ्या घटना देखील पोकळीत घडत असतात, तरी त्यांना त्या त्या परिसराच्या वातावरणाची पार्श्वभूमी लाभलेली असते. कथेमध्ये येणारं वातावरण केवळ वर्णनात्मक असता कामा नये, तर त्या वातावरणात मूल्यात्मक महत्व असलं पाहिजे, मूल्यात्मक महत्व असले पाहिजे. कथाकार कथानक लिहित असताना ज्या वातावरणाची निवड करीत असतो त्यामागे लेखकाची कलादृष्टी तर असतेच, पण त्याबरोबर काही विशिष्ट हेतू असतो. म्हणून वातावरण निर्मिती हा कथेचा महत्वाचा घटक आहे. कथेमध्ये जे निवेदन केलं जातं, कथन केलं जातं, प्रथम पुरुषी निवेदन किंवा तृतीय पुरुषी निवेदन. निवेदन किंवा कथन हे देखील कथेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे. सामान्यतः निवेदन किंवा कथन लेखक करीत असतो. निवेदक म्हणून लेखकाची तिथे उपस्थिती असते. काही वेळेला निवेदन कथेतील पात्रांच्या दृष्टिकोनानुसार येऊ शकते. तृतीय पुरुषी निवेदक कधी कधी भाष्य करतो, त्यातून भावनात्मक परिणाम साधलेला असतो, तर कधी तो अलिप्त उदासीन वृत्तीचे कथेचे निवेदन करतो. निवेदकाचा दृष्टिकोन सातत्याने एकाच प्रकारचा असेल असे म्हणता येत नाही. मग कथेमध्ये येतात ते संवाद. कथेमध्ये येणारा निवेदक कथेमधील एखादे पात्र असू शकते, मात्र त्याचे निवेदन म्हणजे कथेतील सर्व संवाद नव्हे. संवाद हा घटक निवेदनाहून वेगळा असतो आणि या घटकामुळे कथेतील नाट्य समृद्ध होत असते. अर्थात संवादाशिवाय कथा असू शकते. एखाद्या कथेत संवाद नसला तरी त्यातील नाट्य, त्यातला संघर्ष नाहीसा झालेला असतो असे म्हणता येत नाही. संवादाचे प्रमुख निप्रयोजन काय, तर मित्रांनो पात्र निर्मिती. हे पात्र आपल्याला त्या संवादातून कळतात आणि संवाद हे पात्रातून त्या कथेला प्रवाहित करत जातात. पात्रांच्या संवादातून त्या पात्रांचा सामाजिक सांस्कृतिक स्तर, त्याची विशिष्ट मनस्थिती, भावस्थिती प्रगट होत असते. नंतर मग कथा जी आहे कथेची भाषा शैली कशी आहे. कथेसारख्या लवचिक वाङ्मय प्रकाराची भाषा शैली
तिच्या अंतर्गत घटकांनुसार, विषयानुसार, त्यातील अनुभवाच्या मागणीनुसार, जीवन दर्शनाच्या क्षमतेनुसार, भावस्थितीनुसार बदलणारी असावी लागते. लेखकांच्या व्यक्तिमत्वाला भाषाशैलीत महत्व आहे. व्यक्तिमत्वातील गुण लेखनात दिसतात. त्यामुळे जसा लेखक तशी त्याची लेखनाची शैली असते. कथेतील भाषा लेखकाच्या व्यक्तिमनात असते, व्यक्तिमत्वात असते. ती नव्याने शब्द योजना करते. व्यवहारातल्या भाषेपेक्षा कथनाची भाषा वेगळी असते. लेखकाचा भावानुभावाचा भाषा आविष्कार असतो. कथेच्या स्वभावानुसार भाषेची योजनाही केली जाते. अशा तऱ्हेने एकूण सर्व घटकांचा आपण आज ह्या तासाला विचार केला. कथा, वाङ्मय प्रकार, त्याची संकल्पना, स्वरूप आणि एकूण सैद्धांतिक रचना. धन्यवाद.